लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी केली आणि ई-केवायसी केल्यानंतर आमच्या योजनेचे पैसेच बंद झाले. आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळालेच नाहीत. मग आता हे 3000 रुपये मकर संक्रांती गिफ्ट येणार आहे, हे तरी आम्हाला मिळतील का नाही? का आमचे योजनेचे पैसे कायमस्वरूपी बंद झाले? असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी या निमित्ताने विचारत आहेत. कारण राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना यावेळी आपण पाहिलं की नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत आणि या पाठीमागे ई-केवायसी हे कारण आहे का, असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. तसेच ई-केवायसी करण्यासाठी एडिटचा पर्याय उपलब्ध करून द्या. एकदा शेवटची संधी आम्हाला द्या आणि त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी बाकी आहे. खरं तर हा मुद्दा आम्ही वारंवार सरकारकडे लावून धरतोय. महिला व बालविकास विभागाला विनंती करतोय की लाडक्या बहिणींना एक शेवटची संधी, एक 10-15 दिवस ई-केवायसी करण्यासाठी द्या. राज्यातील जवळपास 35 ते 40 लाख महिलांची लाडकी बहीण योजनेसाठीची ई-केवायसी अद्याप बाकी आहे. त्यांची ई-केवायसी काही कारणास्तव होऊ शकली नाही. यामध्ये सरकार शेवटच्या 2 दिवशी वेबसाईट अजिबात चालत नव्हती. मी स्वतः देखील अनेक महिलांची ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला, तर वेबसाईट अजिबात चालत नसल्याने अनेक महिलांची त्या ठिकाणी ई-केवायसी बाकी आहे आणि म्हणूनच अनेक महिलांचे त्या ठिकाणी पैसे देखील आले नाहीत. आता यामध्ये पैसे आले नाहीत आणि ई-केवायसीचा खरंच संबंध येतो का? कारण लाडक्या बहिणींच्या मनात या निमित्ताने शंका निर्माण झाल्या आहेत. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रोज सांगायचा प्रयत्न करतोय, पण तरी देखील लाडक्या बहिणींच्या शंका आहेत आणि लाडक्या बहिणींना शंका असणं साहजिक आहे. कारण 1500 रुपयांची सवय आहे. हे 1500 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळतात. अनेक महिलांना यामुळे त्यांच्या कुटुंबांना हातभार लावता येतो किंवा त्यांच्या कुटुंबाचे जे काही आहे ती जोपासना होत असते. अनेक गरीब कुटुंब आहेत, अनेक गरीब लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना या 1500 रुपयांची नितांत गरज असते आणि म्हणूनच यामध्ये काही चुकीचं नाही. तुमचे जे प्रश्न पडतायत त्यामध्ये काही चुकीचं नाही. तुमच्या प्रश्नांचे योग्य पद्धतीने योग्य उत्तर देणे हे आमचे काम आहे आणि त्यामुळेच अजिबात घाबरून जाऊ नका. सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की तुमची ई-केवायसी चुकली आहे किंवा ई-केवायसी मध्ये काही चूक झाली म्हणून तुमचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे बंद होतील, तर असं अजिबात नाही. मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक सांगतोय की अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी त्यांची ई-केवायसी केली नाही. मी काय सांगतोय समजून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर होणार आहेत. ई-केवायसीच केली नाही तरी देखील त्यांना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. मी स्वतः याबाबतची खात्री केली आहे. कारण ई-केवायसी करण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची अट आवश्यक नव्हती. म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई-केवायसीची गरजच नव्हती. लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी 8 डिसेंबर रोजीच आपल्याला माहिती होतं की जी-आर देखील आलेला होता, ज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बालविकास विभागाला निधी देखील देण्यात आला होता आणि लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता 31 डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी मुदत होती. म्हणजेच की या तिन्ही गोष्टींचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही. त्यामुळे ई-केवायसी चुकली आहे म्हणून तुमचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत असे अजिबात होत नाही. त्यामध्ये कोणतीही शंका मनात ठेवू नका. मी याआधी देखील सांगितलं आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नक्की किती महिलांना आला आहे, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जी-आर म्हणजेच की निधी किती आला होता, किती लाडक्या बहिणींसाठी पैसे आले आहेत, याबाबतची सरकारने कोणतीही माहिती दिली नाही अधिकृतपणे. का? कारण यामध्ये आता अशी माहिती मिळत आहे की सरकारकडे नोव्हेंबर महिन्याचा निधी वितरित करण्यासाठी कमी होता आणि म्हणूनच सरकारने दिनांक 8 डिसेंबर रोजी पुरवणी मागण्यामध्ये हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी देखील जवळपास 6000 कोटींचा निधीची मागणी केली होती आणि याच्या आता सरकारद्वारे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींचा प्रलंबित पडला आहे, तो बंद झालेला नाही. त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं नाही. कुणी काही सांगू द्या. आता जेव्हा सरकारकडे हा निधी वितरित किंवा निधी येणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकार नक्कीच पैसे जमा करेल. त्याच्यामुळे लगेच तुम्ही घाबरून जाऊ नका. सध्या आपला हा राज्यामध्ये आचारसंहितेचा काळ आहे. या आचारसंहितेच्या काळामध्ये महिला व बालविकास मंत्र्यांच्या वतीने पोस्ट केली जात नाही, परंतु येत्या 2-3 दिवसांमध्ये याबाबतचे स्पष्टीकरण येईल आणि नक्कीच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत, ज्यांना ऑक्टोबर महिन्याचे पैसे आले होते, त्यांना हा नोव्हेंबर महिन्याचा पैसा किंवा नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये नक्कीच जमा होतील. अजिबात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ई-केवायसी तुमची चुकली असेल, ई-केवायसी तुमची राहिली असेल, तर तुमचे पैसे कधी बंद होऊ शकतात? तर तुमचे पैसे फेब्रुवारी महिन्यापासून बंद होऊ शकतात. लक्षात घ्या. बंद होणार म्हणजे तुमची ई-केवायसी चुकली आहे किंवा तुमची ई-केवायसी केली नाही म्हणून तुमचे पैसे कायमस्वरूपी चालू राहतील का? तर अजिबात नाही. नक्कीच तुमचे पैसे बंद होतील, परंतु नोव्हेंबर डिसेंबर 2 महिन्यांचे हप्ते मिळायला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. नोव्हेंबरचे तर नाहीच नाही. अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी न करताही नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले आहेत.
परत एकदा मी सांगतो. त्यामुळे या शंकांना मनातून काढून टाका, घाबरून जाऊ नका. ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी बाकी आहे त्यांच्यासाठी देखील आम्ही सरकारकडे वारंवार मागणी करतोय की ई केवायसीला मुदतवाढ द्या, मुदतवाढ द्या. तुमची लाडकी बहीण योजनेअंतर्गतची ई केवायसी राहिली असल्यास नक्कीच कमेंटमध्ये तुमचे नाव सांगा, जेणेकरून या मागणीला आपण अजूनच त्या ठिकाणी तीव्रपणे करू शकतो आणि लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याकरिता महिला व बालविकास विभाग एक 10 दिवसांची तरी मुदत वाढ देईल अशी अपेक्षा करतो. लाडकी बहीण योजनेबाबत तुमचे इतर कोणते प्रश्न असतात नक्की आम्हाला कमेंटमध्ये विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.